कमाई सर्व पगार घेताय ना, या नगरपालिकेच्या जीवावर घेताय, हा सर्वांचा पैसा जातोय. बसवला जात की नाही रामाचाळीतल्या मुतारी ती जागा आहे पिशवी बसवायची. कोणाला रजेवर गेले बांधकामचे HOD रजेवर कसे गेले. नक्कीच या गोष्टीचा विचार करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकांनंतर शुक्रवारी पहिलीच मासिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मासिक सभेत पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामकाजाचे वाभाडे काढले. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छतागृहाचा घोटाळा चव्हाट्यावर मांडला, तर नगरसेवक निमेश नायर यांनी महानगर गॅस ही कंपनी तुमच्या जावयाची का असा प्रश्न उपस्थित केला. शहरातील नागरिकांचं आरोग्य जपणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नगरपालिका नेमकं काय करते असा प्रश्न नगरसेवक विजय खेडेकर यांनी उपस्थित केला. नगरपालिका प्रशासनातील गेल्या 4 वर्षाचा लेखाजोखा या बैठकीत विचारण्यात आला. आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमुळे नगरपालिकेची पहिलीच मासिक सभा चांगलीच वादळी ठरली. नगरपालिकेच्या कारभाराच्या संदर्भात प्रश्न विचारून आम्ही विलन ठरलो तरी चालेल असं मत यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. नगरपालिकेची खालावलेली आर्थिक स्थिती पाहता आम्हाला बैठकीचा भत्ताही नको आणि चहापाणी तर मुळीच नको असा निर्णय सर्वच पदाधिकाऱ्यांनी घेतला. आज उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची सखोल चौकशी करण्यात येईल असं आश्वासन यावेळी नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांनी दिलं. आज आपण जर बघितलं तर रत्नागिरी नगर परिषदेची आर्थिक स्थिती खूपच गंभीर आहे आणि त्यासाठी आपल्याला काही कठोर निर्णयही घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी काही वेळ आपल्याला काही कर्मचाऱ्यांची कपात करणंही गरजेचं आहे. काही कर्मचाऱ्यांची कपातही आपल्याला करावी लागणार आहे. अशा महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. त्याच पद्धतीनं एक प्रशासनासाठी सांगते की प्रशासकीय राजवट होती. आता प्रशासनाने काही गोष्टी पाळणं फार गरजेचं आहे. 1 फेब्रुवारीपासून सर्व कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर वेळेवर कामावर उपस्थित राहिलं पाहिजे. CO वगळता सर्व अधिकारी कर्मचारी कामावर असताना त्यांच्या गळ्यामध्ये ओळखपत्र असणं आवश्यक आहे. प्रत्येक विभागामध्ये हालचाल रजिस्टर बंधनकारक राहील. कर्मचाऱ्यांनी रजा घेताना विभाग प्रमुखांचा शेरा घेणं आवश्यक आहे. आजच्या घडीला नगरपालिकेच्या अखत्यारीत असलेली स्वच्छतागृह यांची अतिशय दयनीय अवस्था आहे. मी प्रत्येक विभाग ह्याच्यातनं जी कामं केलेली आहेत त्याची माझ्याकडे एस्टिमेट आहे आणि त्या एस्टिमेटच्या आधारे मी बोलतोय की कुठल्याही स्वच्छतागृहाचं तुम्ही वेगळं बिल केलेलं नाही. 4 शौचालयांचं मिळून एक एस्टिमेट केलेलं आहे. का नाही विभागावर तुम्ही लिहून दिलं? जर एखादं तुमचं स्वातंत्र्य लक्ष्मी चौकातलं जर एस्टिमेट आहे तर त्याला तुम्ही जोडलेलं आहे, कोकण नगरचं जोडलेलं आहे, पर्याचाळीतलं शौचालय जोडलेलं आहे. असं का केलेलं आहे? काय त्याच्या मागचा उद्देश आहे? कारण मॅडम ही एवढी एस्टिमेट आहेत की ज्याचा ताळमेळ बसू शकत नाही आणि ही मी काल पत्र दिल्यावर आत्ता मला आणून दिलेली आहे. याची माहिती माझ्याकडे सगळी होती. अध्यक्ष मॅडम, आणि हे आपल्या अंगावर का घ्यायचे आपण? एकदा सगळ्या लोकांना कळू दे. हे बसवला जात की नाही रामाचाळीतल्या मुतारी ती जागा आहे पिशवी बसवायची. काय बोलतात मुतारी पिशवी बसायचं मशीन. आपल्याकडे जे कर्मचारी आहेत त्यांच्या पायामध्ये गंबूट आहेत का? सर, कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी मी काय बोलतोय, मी तुम्हाला सर्व प्रॅक्टिकल सांगितलेले भेटून माणसं दाखवून सांगितलेले तुम्हाला, त्यांच्या पायामध्ये गंबूट आहेत का? मागच्या वर्षी सर मी काय बोललो, ज्या वेळेला तुम्हाला मी विचारलं, ज्या वेळेला तुम्हाला मी घेऊन आलो, ज्या वेळेला त्या कर्मचाऱ्यांना दाखवलं त्यावेळची परिस्थिती तुम्हाला मी विचारतोय, त्यांच्या पायात गंबूट होते का? त्यावेळी नव्हते. त्यांच्या हातात हँडोज होते काय? नव्हते. त्यांच्या हातात काम करण्यासाठी कोयती होती का? फावडी आणि होती की नाही? मी काय बोललो, त्यावेळी नव्हते. त्यांच्या डोक्यावरती काही टोपी वगैरे काय होती? मास्क होता? मास्क नव्हता. मग काय होतं? त्यांचे स्वतःचे कपडे होते फक्त. त्यांच्याकडे सर साहित्य दिलेलं आहे. दिलेलं नाही. मी काय बोललो, तुमची जबाबदारी सर्वांची कोणाची आहे? मुकादम, SI, HOD, AO, CO हे पैसे तुम्ही कमाई सर्व पगार घेताय ना, या नगरपालिकेच्या जीवावर घेताय, हा सर्वांचा पैसा जातोय. तुमचा रोल काय नेमका? त्यांना आपण जी परमिशन दिलेली आहे
11 किलोमीटरची परमिशन दिलेली आहे. त्या 11 किलोमीटरला आपण 2,83,00,000 रुपये काहीतरी जमा करून घेतले. तर याच्यामध्ये 2,500 हा हार्ड रॉक आहे आणि त्याचे पैसे नगरपालिकेने कमी घेतलेले आहे. म्हणजे 30 लाख रुपये नगर परिषदने कमी घेतलेले आहेत महानगर गॅसवाल्यांकडनं. हे आपले जावई आहेत का? ते भरून घ्या. त्याच्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की नगर परिषदचं नफा फंड हे लुटतातच आहे, पण आर्थिक नुकसान जे दुसरीकडनं पैसे येणार आहेत त्याच्यामध्ये पण 30 लाख. त्याच्यामध्ये अजून एक विषय मनुष्य साहेबांनी सांगितलं की डांबरीकरण नगर परिषदने करायचं अशी तरतूद त्या परमिशन मध्ये नाहीये. माझ्या मते डांबरीकरण पूर्ण रस्ता गॅस वाल्यांनीच करायचं खोदलेला आहे तिथे. त्यांच्या जर परमिशन मध्ये जर असं आहे की रस्ते त्यांनीच पूर्ववत करायचे तर मग त्यांनी आपल्याला करून दिले पाहिजेत ना. त्यांच्या परमिशन मध्ये आहे. तर त्याला असं कंपल्शन आहे त्यांनीच तिथं त्यांची नियुक्ती करायची. एवढी एचओडी आहे त्यातला कोणतरी एक द्या ना. पण त्या व्हिडिओ कॉल करायला लावतात भटजीला. आता कुठलं भटजी तू पाहिजे ना जाग्यावर. मग हे 8 दिवसापूर्वी गोष्ट आहे मॅडम. आणि केस वर करा. आता केस वर करून काय कपाळच आहे ना हे. बरोबरच आहे. केस वर करा. आता केस वर करून काय करायचं ना. मॅडम आहेत त्यांना बोलवून घ्या. बोलवून घे त्यांना. बोलून घे त्यांना. आणि कशाला आवाज द्या? अशी काय असं काय नाही ना. ओ चाळके साहेब तुम्ही राहा. याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये राजूतीवर गेले. पहिली जनता ना. सुट्टी कोणी दिली? सुट्टी कोणी दिली? एक ठरलेलं होतं की नाही की एचओडी ह्या सभेला हजर हवेत. भोसले साहेब त्या रजेवर का गेले? कोणाला अशा रजेवर गेले? बांधकामचे एचओडी रजेवर कसे गेले? सगळे एचओडी पहिली आज जनरल मीटिंग आहे. काल मॅडम आपण सगळ्यांना सांगितलेलं. मग आज एचओडी एका दिवसात का नाही? ताप भरला आणि ते इनवर्ड रजिस्टरला फक्त देतात. मलेरिया डेंग्यू टेस्ट पॉझिटिव्ह आली. का हजर नाहीत? नक्कीच या गोष्टीचा विचार करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. कारण रत्नागिरी नगर परिषदेचं हित हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या कामांची चौकशी लावून आपण संबंधितांवर कारवाई करूया. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.